ते लोक काय म्हणतील? तानाजी मालुसरेनं पाय धरला शिवाजी राजेच राज काही करा ही मोहीम आमच्याकडे द्या. आई साहेब सांगतात, तानाजी तुझ्या रायबाचं लग्न जवळ आलंय रे, आणि लेकराचं लग्न सोडून मोहिमेवरती निघालस. आणि त्यावेळेस तानाजी सांगतो, मा साहेब आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. ऐका, हातामध्ये समशेर घेतली माझ्या तानाजी मालुसरे. अमावस्याची रात्र आहे, 6 फेब्रुवारी 1670. 300 मावळे बरोबर आहे, स्वतःचा भाऊ सूर्याजी बरोबर आहे, मामा बरोबर घेतले मायबाप, कोंडाण्यावरती निघाले माझे तानाजी मालुसरे. पण कोंडाणा एवढा सोपा नाही दादा. हे वाघाची वस्ती आणि यवनांची गस्ती आहे त्या कोंडाण्यावरती. सापांचा सुळसुळाट आहे, कोल्या लांडग्याचं लक्ष आहे. जंगलातून पायवाट करत करत कोंडाण्याच्या पायथळावरती गेले माझे तानाजी मालुसरे. त्याच कोंडाण्यावरती असणारा किल्लेदार उदयभान राठोड त्याचं नाव आहे. 7 फुटाची उंची आहे, राक्षसारखा दिसणारा तो उदयभान आहे. उदयभानच्या हाताखाली सरदार आहे, शेरखान त्याचं नाव आहे. रात्रीच्या 12:30 वाजता मायबाप तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांना घेऊन कोंडाण्याच्या पायथ्याशी आले. लक्ष द्या माझ्याकडे, कोणाची कीर्ती पाठीमागे उरते. अमावस्याची रात्र, 12:30 वाजले. तानाजी मालुसरेनं पाहिलं मायबाप द्रोणागिरी नावाचा कडा 300 फूट खाली आहे आणि 300 फूट वरती आहे. हातामध्ये असणारे दोरखंड वरती टाकले मायबाप. आजही तुम्ही जाऊन पहा त्या द्रोणागिरी कड्यावरती. अरे जिथं पक्षी आज जाऊ शकत नाही तिथं कोण आज जाणार आहे? 2 मावळे वरती लावले महाराज आणि त्या कड्यावरती गुंतवले. त्या ठिकाणी दोरखंड